आजचं वैशिष्ट्य म्हणजे ही 5वी अमावस्या आहे, जी आपण बाळूमामाचं दर्शन आणि काकड आरती करतोय. नमस्कार. काय जवळपास ही 5वी अमावस्याची रात्र म्हणेन, जी आपण बाळूमामाचं दर्शनाला चाललो. रात्रीचे 3:30 वाजलेत. आम्ही 11:30ला कोल्हापूरमधून निघणार होतो, पण सोन्याचं येता येता गाडीचं टायर फुटलं आणि घोळ झाला. आणि अशावेळी मैत्री काय असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा आपला भाऊ. रात्रीचं कुडकुडं सांगलीमधून इकडे आपल्यासोबत आला. देणार ओळख करून देणार. 5:15 वाजलं तर मी आता छाताला थांबलोय आणि आपले विशेष आजचे पाहुणे आहेत शुभम नितीन पाटील. आमच्या दोघांचा काय परिचयाची गरज नाही. ते चहा पितोय आणि मी चहा सोडल्यामुळे आता ज्यूस पितोय. बूस्टर मारून ही निघालो आम्ही. तोवर सोन्या म्हणला या ब्लॉगमध्ये जरा डिटेलमध्ये सांग. मग काय थांबलो परत. आजचं वैशिष्ट्य म्हणजे ही 5वी अमावस्या आहे, जी आपण बाळूमामाचं दर्शन आणि काकड आरती करतोय. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सोन्या, जो आपला अनिकेत रुकणार आहे, त्याची 6वी अमावस्या आहे. खरं तर ज्याच्यामुळं हे जे शक्य झालं होतं, तर तो माणूस आपल्यासोबत आहे. त्याकडनं जरा 2 शब्द ऐका. गारटलंय लागतंय वाईट. नाही जवळ ऐकत नाही. गारटलंय लागतंय वाईट. नाद वाईट आहे. त्यामुळे अमावस्या जर करणार असलं तर तुम्ही उन्हाळ्यात करा, एवढंच म्हणेन. एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते मला, की एखादी गोष्ट देवाची करत असाल तर ती पूर्ण निस्वार्थ आणि श्रद्धेने करा. फळ हे देव देत असतोच. त्याला माहीत आहे की आपल्याला काय हवं आहे. अडथळे प्रत्येक गोष्टीत असतात. मार्ग मिळेपर्यंत वेळ काढावा लागतो. आणि हो, प्रत्येक संकटात मार्ग असतोच. तो निवडला की सगळं संकट दूर होतं. त्यामुळे कधीही खचून किंवा घाबरून जाऊ नका. असे 2 शब्द मोठे बोलून मी बॅक टू ब्लॉग नेतो तुम्हाला. या सिरीजच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी बाळूमामांबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला इथली सगळी माहिती कळेल. नक्की बघा. अशा प्रकारे माझी 6वी अमावस्या पूर्ण झालेली आहे. तिथे आमचा प्रवास आणि आपली यूट्यूबची जी सिरीज होती ती थोड्या काळासाठी थांबणार आहे. ती थांबलेली आहे सध्या. इरेग्युलर होणार आहे बिलकुल. जसं योग येईल तसं येईन आम्ही, पण जे आता सलग करायचं होतं ते तसं आता योग नसणार आहे. 5 अमावस्या करायची असतात, तसे 5 आम्ही आता केलेले आहेत पूर्ण. आणि ॲडिशनल माझ्यासाठी एक 6वी केली. दिसतं काय लाईनमध्ये? दिसतं काय? भंडारा दिसतोय माझा. हा जो पहाटेचा काकड आरतीचा अनुभव आहे ना, या भक्तिभावाच्या ठिकाणी तुम्ही पण एकदा का असे ना नक्की यायचा प्रयत्न करा. आणि कमेंट्समध्ये तुमचा अनुभव आवर्जून सांगा. आवडेल ऐक. अशा प्रकारे आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला प्रवास पूर्ण झाला आता. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शंकरपाळ्या करा. सरप्राईज करा. सबस्क्राईब करा. ती घंटी वाजवा.